हे आहे आव पाय ना किती भारी असतं रे माणसाचं. कसं म्हणतो मी, ऐक ना एक मिनिट. बहिणाबाई चौधरीनं गाणं म्हणलेलं आहे चिमणीवर. ती म्हणती की तिची चोच आहे तेच तिचे दात तेच तिचे होठ, पण ती असा खोपा बांधती न पाणी त्या खोप्यात शिरत न वाऱ्यानं पण ते खोपा खाली गळून पडत. माणसाचं झोपडं तरी उडून जाईल काय होईल. हा सुगरणीवर गाणं म्हणलेलं आहे तिनं. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. ठीक आहे, तर तू म्हणशील का गाणं एक कडवं म्हण ना. हो म्हणते ना. आपल्याला जे प्रेम करणारे माणसं आहेत का, आपल्यावर जीव लावणारे, त्याची एक अशी विनंती आहे की बाबा बहिणाबाईचं एक असं गाणं होऊ द्या म्हणून तुमच्या आईच्या आवाजात. तर म्हणून टाक एक गाणं एक कडवं म्हण. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, वा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, वा. एका पिल्ल्यासाठी तिने खोपा झाडाला टांगला, वा. एका पिल्ल्यासाठी तिने खोपा झाडाला टांगला. क्या बात आहे. पिलं निजली खोप्यात, झाले खोप्यात, वा. पिलं निजले खोप्यात, जसा झुलता बंगला, पिलं निजले खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये पिलामध्ये जीवा जीव झाडाला टांगला, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. वा रे वा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, वा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, वा. एका पिल्ल्यासाठी तिने खोपा झाडाला टांगला, वा रे वा. एका पिल्ल्यासाठी तिने खोपा झाडाला टांगला. मित्रांनो, आमची बहिणाबाई चौधरी खरंच ती होऊन गेली ती माता माऊली, पण माझ्या आईच्या आवाजात खरंच सरस्वती अवतरलेली आहे. ही आमची खरंच आमची अडाणी बहिणाबाई माझी आई. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा आणि आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद. आई म्हण काय म्हणशील का तू, सपोर्ट करा म्हणा आम्हाला. लाई आईला असते माय एवढी माया कोण्या जगातच नसती, पण माय कशी असती ते या चिमणीतूनच ओळखून घ्यायची असती. बरोबर. ती अवघड फांदीवर झोका करती, त्याच्यात पिल्लू झोपवती, त्याच्यात कोणाचाही लाग होत नाही जाण्याचा. बस. माया इताईली माया माया इताईली माया सगळ्याने बाळावरी, वा. अग्या मायेची न माया सगळ्याने बाळावरी, वा. अवघड फांदीवरी चिमणी ती खोपा करी, वाई वा. अवघड फांदीवरी चिमणी ती खोपा करी. पहा तिचा फांदी, तिची बोरीचं झाड तेवढे काटे असून तिनं किती अवघड फांद्या त्याच्यावर जाता येते का? माणसालाही नाही जाता येत ना, कुत्र्यालाही जाता येत नाही, कोणालाच नाही जाता येत. बरोबर. सर्पाचा पण लाग नाही जाण्याचा तिथं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.